शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET ही कंपल्सरी आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनिवार्य झालेली आहे। कारण तुम्ही जर पहिली ते 8वी पर्यंत शिक्षक म्हणून काम करत असाल तर 2013 पूर्वी म्हणजे जेव्हापासून TET लागू झाली त्याच्या आधीपासून जरी तुम्ही शिक्षक असाल तर ती परीक्षा पास करणं बंधनकारक आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। आणि त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। संघाचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, नेमकं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे आणि तुम्ही याचिका दाखल केली, तुमच्या याचिकेत नेमकं म्हणलेलं काय? सुप्रीम कोर्टाचा 5 दिवसापूर्वी निर्णय आला की 1 ते 8 वर शिकवणाऱ्या भारतातील प्रत्येक शिक्षकाला टेट एक्झाम कंपल्सरी क्वालिफाय करायची आहे आणि ती 2 वर्षात करायची, म्हणजे 2 अटेम्प्टमध्ये, नाहीतर त्याची नोकरी जाणार। आणि ज्यांना प्रमोशन पाहिजे, ज्यांना मुख्याध्यापक व्हायचं आहे, त्यांनासुद्धा ती कंपल्सरी केली आहे। जर ती एक्झाम क्वालिफाय झाले तरच त्यांना प्रमोशन मिळणार। ॲक्च्युली हे सगळं महाराष्ट्रात 2013मध्ये TETचा GR निघाला आणि इम्प्लिमेंट 2016पासून झाला आणि यांनी आता हा पूर्वलक्षी प्रभावानं लागू केला। म्हणजे 98 पासून जे शिक्षक सेवेत लागले त्यांनासुद्धा टेट कंपल्सरी केली आहे। तर त्या विरोधात आम्ही आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि आमचा ग्राउंड एकदम क्लिअर आहे आणि आम्ही हे केस जिंकू। नाही, तुम्ही म्हणताय 2013 पासूनच्या अगोदरचे शिक्षक असतील त्यांना, म्हणजे साधारणतः आता एका शिक्षकाचं वय साधारणतः तो रिटायरमेंटला त्याची 10 वर्ष बाकी आहेत, पण त्यालाही TET पास करणं कंपल्सरी आता? हो, आता कंपल्सरी केलं आहे। म्हणजे ज्याला 6-7 वर्ष बाकी असेल त्यालासुद्धा आता टेट कंपल्सरी झाले तरच त्याची नोकरी राहणार। तर हा एक अन्याय आहे आणि त्याविरोधात आम्ही आता पिटिशन दाखल केली आणि आम्ही शेवटपर्यंत लढू। नाही, पण त्या परीक्षेमध्ये म्हणजे कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार परीक्षा किती दिवसात पास झाली पाहिजे? तुम्ही तसं काय 8 वगैरे कोर्टानं घातलेली का? त्याच्यामध्ये अट टाकली आहे ना 2 वर्षात। स्पष्टीकरण द्या जरा, कशी आहे ती? म्हणजे 2 अटेम्प्टमध्ये ती जर 3 अटेम्प्टमध्ये जर ती परीक्षा क्वालिफाय झाली तरच त्याची नोकरी राहणार, अदरवाईज त्याला तिथून राजीनामा द्यावा लागेल किंवा त्याची नोकरी चालली जाईल। 3 आयटम पास करायला साधारणतः कोर्टानं कालावधी काय ठरवून दिलाय? 2 ते 3 वर्षाचा कालावधी दिला आहे। म्हणजे एका वर्षाला एक परीक्षा? एका वर्षाला एक। आणि त्याचं वेळापत्रक पण निघाला आता। म्हणजे कोर्टानं निर्णय दिल्या आता वेळापत्रक पण निघाला। त्यामुळे ही जाचक आहे, हे अन्यायाविरुद्ध आहे आणि त्या विरोधात आम्ही शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने आमची पूर्ण संघटनाच्या वतीनं आम्ही कोर्टात गेलो आहे। सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केली, पिटिशन दाखल केलं आणि या निर्णयाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत। साधारणतः 3 आयटममध्ये जर तो शिक्षक परीक्षा पास झाला नाही समजा तर त्याची नोकरी गेल्याच जमा? हो, त्याची नोकरी गेल्याच जमा। ओके, आता असा निर्णयच आहे सुप्रीम कोर्टाचा। आता तुम्ही कोर्टामध्ये नेमके याचिकेत तुमचे मुद्दे काय काय, प्रामुख्याने तुम्ही काय मागणी केली? आम्ही याचिकेत ही मागणी केली आहे की महाराष्ट्रामध्ये टेटचा जो शासन निर्णय आहे तो 2013मध्ये निघाला, इम्प्लिमेंट 2016 पासून झाला, पवित्र पोर्टलचा निर्णय 2017 पासून आला, त्यानंतरच हे सगळ्या प्रोसेस टेट वगैरे कंपल्सरी केल्या आहे। ठीक आहे, आणि आता तो पूर्वलक्षी प्रमाणे कसा मंजूर करता येईल? म्हणजे जे लोक 2000मध्ये लागले, जे लोक 97-98मध्ये लागले, त्यांना कशाला तुम्ही कंपल्सरी करून राहिले? जेव्हापासून निघाला आहे त्याच्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट करा म्हणून आम्ही त्याच्यात स्थगिती पण मागितली आणि त्याच्यात हा रद्द करण्याची मागणी पण केली। कोर्टाकडे तुम्ही स्थगिती मागितली आणि रद्द करण्याची, दोन्ही तुमच्या मागणी अपेक्षा आहे कोर्टाकडनं न्याय मिळेल? आमचं जे ग्राउंड आहे ते एकदम स्पष्ट आहे, त्या ग्राउंडवर 100% आम्हाला स्थगिती मिळेल, म्हणजे स्टे मिळेल आणि याचिका पण ही रद्द होईल, म्हणजे हा निर्णय पण रद्द होईल। तसे शिक्षक महासंघाचे, महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टानं दिलेला हा निर्णय खरं तर अन्यायकारक आहे अशी भूमिका मांडत असतानाच कोर्ट हा निर्णय त्या निर्णयाला आपल्या स्थगिती देईल किंवा हा निर्णय रद्दच करेल, कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, सबळ पुरावे आहेत आणि तो सगळा युक्तिवाद आम्ही कोर्टात करणार आहोत अशा पद्धतीची देखील माहिती TV9 मराठीशी बोलताना शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।